ओके. सो 9th स्टँडर्ड आपण लास्ट लेक्चरमध्ये 4 टर्म बघितलेले. एक म्हणजे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट आणि स्पीड अँड वेलॉसिटी. आय होप तुम्ही वाचलं असेल. आणि एक लक्षात घ्या, ह्या धड्यामध्ये मी पहिलं सांगितलं की ग्राफ भरपूर आहेत, ते काही शिकायची आवश्यकता नाही. पण जे जे शब्द, जे डेफिनेशन किंवा जे टर्म मी शिकवतो आहे ते तुमच्या लक्षातच असले पाहिजेत, विथ फॉर्म्युला, विथ युनिट. कळलं? हे पुढे पुढे कामाला येतात, बरोबर. ज्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगितलं 10thला तर कामाला येतीलच, कारण की कुठं स्पीड, वेलॉसिटी हे काही फॉर्म्युले, ह्याच्यामध्ये काय आलेले फॉर्म्युले ते 10वीला पण कामाला येतात. आणि ज्याचा सायन्सशी संबंध राहणार आहे, बरोबर, म्हणजे 9वीतले जे सायन्स साईडला जातील, बरोबर बरोबर किंवा जायची इच्छा आहे, त्यांना 11वी सायन्सला हे टर्म कामाला येणार. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 4 टर्म बघितलेले. मग या 4 टर्मचं काय, तुम्हाला डेफिनेशन माहीत पाहिजे, त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, त्याचं युनिट पाहिजे. स्पीड डिस्प्लेसमेंट, त्यानंतर वेलॉसिटी आणि डिस्टन्स, हे 4 टर्म. युनिट, डेफिनेशन आणि फॉर्म्युले असतील तर फॉर्म्युले, बरोबर. आता आज आपण आहे ना, आज युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सेलरेशन काय असतं ते बघूया. आणि त्यानंतर सगळे ग्राफ आहेत, ते ग्राफ करायची गरज नाही, जे शिकवतो आहे तेवढं करा, कारण की ते ग्राफ कधीच एक्झामला विचारले जात नाही. आपण एवढंच आहे की मी जे शिकवतो आहे ते टर्म तुम्हाला लास्ट पण कामाला येईल. सो पेज नंबर 4वर, जे पेज नंबर 4वर हेडिंग आली आहे पहिलीच, दॅट इज युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. बरोबर. तुम्हाला माहिती आहे मोशन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. लिनियर मोशन म्हणजे एका सरळ रेषेत होणारी मोशन. सर्क्युलर मोशन तुम्हाला माहिती आहे, गोल. मग तिथं दुसरी ऑस्किलेटरी मोशन. ऑस्किलेटरी म्हणजे लाट कशी असते, ती ऑस्किलेटरी मोशन. नंतर रँडम मोशन किंवा झिगझॅग मोशन, म्हणजे कशी इकडे तिकडे, बरोबर. तर ह्या मोशनचे टाईप्स आहेत. हे आय थिंक सो 6वीला झालेलं आहे, तुम्ही बघितलं तर 6वीला टाईप ऑफ मोशन एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. पहिलं तुम्ही युनिफॉर्म हा वर्ड कुठं ऐकला, तो लक्षात घ्या. युनिफॉर्म हा वर्ड कुठं ऐकला आहे? मोस्ट प्रोबेबली आपल्या स्कूलचा जो ड्रेस असतो त्याला आपण युनिफॉर्म म्हणतो. वाय इट इज युनिफॉर्म? बिकॉज इट इज सगळ्यांसाठी सेम, बरोबर. दॅट इज एकाच प्रकारचा असतो, देअर फॉर युनिफॉर्म. म्हणजे वी कॅन से दॅट अ सिम्पल, त्याला मराठी वर्ड बोलूया आपण की समान. सो युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, तुम्हाला एक पेज नंबर 4वर एक छोटासा उभा असा बॉक्स दिला आहे, ज्याच्यामध्ये एक डेफिनेशन दिली आहे, बरोबर. एक ऑरेंज कलरचा बॉक्स आहे. इफ एन ऑब्जेक्ट कवर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल, इट इज सेड टू बी मूविंग नॉन युनिफॉर्म स्पीड. त्याच्यावरून आपल्याला युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन लक्षात येईल की एखादी वस्तू अनइक्वल डिस्टन्स कवर करत असेल इक्वल टाईममध्ये. सो यू कॅन से दॅट इट इज हॅव अ नॉन युनिफॉर्म स्पीड. फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ व्हेकल बिंग द ड्रायव्हन थ्रू द हेवी ट्रॅफिक. आता सर ह्याचा अर्थ काय, की मग ह्याच्यावरनं युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन कसं कळेल? आता तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगू. समजा हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. हे समजा 1 किलोमीटर आहे. किती? 1 किलोमीटर. गाडी ए टू बी 1 किलोमीटर किती वेळात गेली? समजा 5 मिनटात गेली. किती गेली? 5 मिनटात. आता त्याला पुढचाच रस्ता बी टू सी घेऊया, तो पण 1 किलोमीटरचा आहे, बरोबर. बी टू सी किती? 1 किलोमीटर आहे. तिथं ती पण तिथे 5 मिनटात गेली. नंतर पुढे सी टू डी रस्ता आहे, तो पण 1 किलोमीटरचा आहे, तिथे 5 मिनटात गेली, बरोबर. आता मला एक सांगा, हे ए टू बी 1 किलोमीटर गाडीने किती वेळात कवर केली? 5 मिनटात. कळलं? बी टू सी हे 1 किलोमीटर किती ह्याच्यात कवर केले? 5 मिनटात, बरोबर. सी टू डी पण किती वेळात आहे? 1 किलोमीटर किती वेळात कवर केले? 5 मिनटात. सो वी कॅन से दॅट इफ द एनी ऑब्जेक्ट मूविंग इन अ लिनियर मोशन, लिनियर म्हणजे सरळ रेषेत चालली, कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम. इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम, इक्वल डिस्टन्स आहे ना, 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 कवर इन अ इक्वल टाईम, 5 मिनटं 5 मिनटं 5 मिनटं. सो इफ द एनी ऑब्जेक्ट मूविंग इन अ लिनियर मोशन कवर इक्वल डिस्टन्स इन अ इक्वल टाईम, इट कॉल्ड बी युनिफॉर्म लिनियर मोशन. त्याला काय म्हटलं जातं? युनिफॉर्म लिनियर मोशन. कळलं? समान वेळेमध्ये समान अंतर कापत असेल तर, बरोबर.
तर त्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म लिनियर मोशन. आता सरळ रेषेत आहे म्हणून लिनियर मोशन, बरोबर. कळलं युनिफॉर्म मोशन म्हणजे काय. मग सर मग युनिफॉर्म लिनियर मोशन असते जशी सर्क्युलर मोशन असू शकते, असते ना. एक राऊंड असतो. समजा आपण घड्याळाचे काटे घेतले, सेकंड काटा घेतला. सेकंड काटा तो एक सर्क्युलर गोष्ट आहे. एक सर्कल पूर्ण करायला 60 सेकंद घेतो, बरोबर. एक सर्कल किती वेळात पूर्ण केला, 60 सेकंद. तो काटा 12वर आला, परत त्याने सर्कल पूर्ण केला, किती वेळात केला, 60 सेकंदमध्ये केला. तिसरा सर्कल पूर्ण केला सेकंड काट्याने 60 सेकंदात. म्हणजे काय, हा जो एक राऊंड आहे दॅट इज इक्वल डिस्टन्स कवर इन अ इक्वल टाईम 60 सेकंदातच करतो. सो यू कॅन से दॅट की घड्याळाच्या जे काट्याची मोशन आहे ती युनिफॉर्म मोशन आहे. फक्त एवढंच की ही कशी आहे, सर्कल आहे. सो यू कॅन कॉल इट द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे घड्याळाच्या काट्याने पण इक्वल टाईममध्ये म्हणजे 60 सेकंदामध्ये इक्वल डिस्टन्सच कवर करते प्रत्येक वेळी, ठीक आहे. सो अशी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय की इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कवर केलं पाहिजे, कळतं. मग त्याच्यावरून तुम्हाला नॉन युनिफॉर्म मोशन आता कशी कळते बघा परत. सो ह्याच्यामध्ये जसं दिलं आहे की अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम. म्हणजे समजा A to B, B to C आणि C to D असे 3 रस्ते आहेत. A to B, B to C आणि C to D. हे कळलं. A to B अंतर 1 किलोमीटर आहे, B to C अंतर 1 किलोमीटर आहे, C to D अंतर 1.5 किलोमीटर आहे, म्हणजे 1.5 किलोमीटर आहे. A to B जायला 5 मिनटं लागली, B to C जायला 5 मिनटं लागले, C to D जायला 5 मिनटं लागली. तर आता इथे डेफिनेशन कशी बदलली की ऑब्जेक्ट कवरिंग अनइक्वल डिस्टन्स, अनइक्वल आहे ना, हे 1 किलोमीटर होतं, हे 1 किलोमीटर होतं, पण हे 1.5 किलोमीटर होतं. अनइक्वल डिस्टन्स, बरोबर. कवर इन इक्वल टाईम, पण तिन्ही डिस्टन्स कवरला किती वेळ लागले, 5 मिनटं लागले. सो इट इज कॉल्ड अ नॉन युनिफॉर्म motion. If the any object cover unequal distance in an equal time, it is called a non-uniform motion or non-uniform speed. कळतं. सो अशा प्रकारे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म असे तुम्हाला 2 डेफिनेशन दिले, कळलं. सो आता सिम्पल आहे. उदाहरणार्थ पृथ्वीचं सूर्याभोवती होणारं चक्र आणि स्वतःभोवती फिरणं, बरोबर, दॅट इज रोटेशन अँड रिव्होल्युशन. आता तुम्हाला माहिती आहे अर्थ टेक द 365 डेज टू कवर द 1 राऊंड अराउंड अर्थ. पहिला राऊंड पूर्ण करायला पृथ्वीला 365 दिवस लागले. दुसरा राऊंड पूर्ण करायला किती लागणार, 365 दिवस. म्हणजे काय, इक्वल डिस्टन्स सूर्याभोवतीचं कवर इन अ इक्वल टाईम. सो इट इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा युनिफॉर्म मोशन आहे, कळते. मग ह्यालाच म्हणतात युनिफॉर्म मोशन. आणि जर नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय की वेळ तेवढाच पण डिस्टन्स कमी कवर करणार नाही तर जास्त कवर करणार, मग इट इज कॉल्ड अ नॉन युनिफॉर्म मोशन. जर तुम्ही पेज नंबर 4वर बघितला तर ते टेबल दिलं आहे. तर टेबल जर आपण समजून घेऊ काय, बरोबर. सो टेबलवरनं आपल्याला थोडासा अंदाज येईल. आता ते टाईम इन अ क्लॉक दिलं आहे बघा, पहिलाच कॉलम. तर त्याच्यामध्ये 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:30, 8 अर्ध्या तास गॅप दिले. तर डिस्टन्स कवर बाय द अमर इन अ किलोमीटर. आता 3 जण आहे, अमर, अकबर, अँथनी. पहिला कॉलम आहे अमरचा, सेकंड आहे अकबरचा आणि थर्ड आहे अँथनीचा. सो अमरने 5 वाजता 0 किलोमीटर, अकबरने पण 0 आणि अँथनी पण 0. आता आपण एकेकाचं बघूया. आता आपण पहिलं अमरचं बघू. 5ला त्याने 0 किलोमीटर कवर केलेलं, 5:30ला तो 20 किलोमीटर केला, म्हणजे अर्ध्या तासामध्ये त्याने 20 किलोमीटर केलं. आता 5:30 5:30 to 6 मध्ये तो 40 किलोमीटर गेला, म्हणजे 20वरनं किती गेला, 40वर गेला, म्हणजे किती केलं कवर, 20 किलोमीटर, बरोबर. 20-30 6 to 6:30 तो 40 किलोमीटर टू 60 किलोमीटर गेला, म्हणजे 40 to 60 म्हणजे किती किलोमीटर झाले, 20. म्हणजे ह्याच्यात पण तो हाफ आवरमध्ये किती गेला, 20 किलोमीटर. 6:30 to 7 या अर्ध्या तासात पण 60 to 80 किलोमीटर गेला. 60 to 80 म्हणजे किती, 20 किलोमीटर, म्हणजे झालं. परत 20 किलोमीटर हाफ आवरमध्ये गेला. नंतर 7 to 7:30 मध्ये
तो 80 to 100 किलोमीटर गेला, हे परत 20 किलोमीटर गेला. 7:30 to 8मध्ये 100 to 120 परत 20 किलोमीटर गेला. म्हणजे प्रत्येक हाफ आवरला अमर 20 किलोमीटर जाते. सो वी कॅन से दॅट की ही कवर इक्वल डिस्टन्स दॅट इज 20 किलोमीटर इन अ इक्वल टाईम दॅट इज हाफ आवर. एव्हरी हाफ आवरला 20 किलोमीटर कवर होतं. सो यू कॅन से दॅट अमर इन अ युनिफॉर्म मोशन और युनिफॉर्म लिनियर मोशन. येस ऑर नो? कळलं? मग तसंच तुम्ही अकबर आणि अँथनीचं बघा की त्याने प्रत्येक हाफ आवरला इक्वल डिस्टन्स कवर केलं आहे का? जर नाही केलं आहे सो इट्स अ नॉन युनिफॉर्म मोशन. जर केलं आहे तर इट्स अ युनिफॉर्म मोशन. मग तुम्ही अकबर आणि अँथनीचं बघा की कुठली युनिफॉर्म मोशन आहे, कुठली नॉन युनिफॉर्म मोशन आहे, हे कळतं. सो ह्याच्यामध्ये हा जो चार्ट आहे तो फक्त समजून घेण्यासाठी आहे, तो चौकोनी. पण त्याच्याखाली जो हे दिला आहे ऑरेंज कलरचा चार्ट दिला आहे तो महत्त्वाचा आहे, तो जरा वाचून घ्या. फक्त युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन आय होप तुम्हाला कळलं की जर एखादी गोष्ट मग ती सरळ रेषेत असेल, लिनियर सरळ रेषेत जात असेल तर तिला लिनियर मोशन म्हणतात. तुम्हाला माहिती आहे गोल जात असेल तर त्याला सर्क्युलर म्हणतात. जर ज्याला आपण लाट म्हणतो किंवा वेव्ह म्हणतो त्याच्यामध्ये जात असेल तर इट इज नोन एज द ऑक्सिलेटरी मोशन. कळलं? सो ऑक्सिलेटरी मोशन नंतर रँडम मोशन म्हणजे कुठल्याही दिशेला जात असेल. सो ह्याच्यामध्ये लिनियर मोशन. कळलं? सो इट कवर द इक्वल डिस्टन्स इन अ इक्वल टाईम. सो इट इज कॉल्ड अ युनिफॉर्म मोशन. हे कळतं आहे? ठीक आहे. सो आता आपण एक पुढचा टर्म बघायचा आहे ॲक्सेलरेशन. आता मी परत सांगतो हे तुम्हाला असं प्रॅक्टिकली असं सहजासहज दिसणार नाही, हे इमॅजिनच करावं लागणार आहे. कळलं? सो ॲक्सेलरेशन बरोबर. आणि तुम्हाला डेफिनेशन अशी सोपी आहे, काय म्हणजे जास्त अवघड नाही. फॉर्म्युला पण सोप्पा आहे बरोबर, युनिट पण सोप्पं आहे. कळलं? सो ॲक्सेलरेशन. तर त्यांनी काय केलं आहे, जर पेज नंबर 4वर बघा लास्टला, पेजच्या लास्टला एक असं काय म्हणतात घसरगुंडीसारखी एक गोष्ट दाखवली आणि त्याच्यावरनं गोळा टाकलेला आहे बरोबर. आता ह्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही कुठं करता? गार्डनमध्ये. गार्डनमध्ये जेव्हा तुम्ही स्लायडिंगवर, ज्याला आपण घसरगुंडी म्हणतो, तर काय होतं घसरगुंडी सुरुवातीला तुमचा वरून स्पीड येताना कमी असतो, पण जसं तुम्ही खाली येता तर तुमचा स्पीड काय होतो? वाढतो बरोबर. म्हणजे काय की तुमची वेलॉसिटी बदलते. वेलॉसिटी म्हणजे तुम्ही बघितलं ए टू बी जायला जो शॉर्टेज डिस्टन्स असतो त्याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. आणि ते डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे वेलॉसिटी, हे आपण दुसऱ्या पेज नंबरवर बघितलेलं आहे. कळलं? त्याचं युनिट पण तुम्ही बघायचं. परत सांगतो ह्याच्यामध्ये तो टर्म, त्याचं युनिट बरोबर हे खूप महत्त्वाचं आहे आणि फॉर्म्युला. सो म्हणजे काय की तुमची वेलॉसिटी सुरुवातीला वेगळी असते, मध्ये वेगळी असते आणि जेव्हा तुम्ही एंडला पोचता घसरून त्यावेळी वेगळी असते. वेलॉसिटीने तुमचा स्पीड समजा बरोबर, तर हे वेगळं असतं. कळतं? सो ह्याच्यावरनंच त्याची डेफिनेशन पडलेली आहे. जर तुम्ही पेज नंबर 5वर सर्वात वर बरोबर, पेज नंबर 5वर सुरुवात आहे बरोबर. यू मस्ट हॅव ऑल प्लेड द स्लाइड इन अ पार्क. यू नो द वाईल स्लाइडिंग डाऊन वेलॉसिटी इज लेस ॲट द टॉप. It is increase the middle and become 0 toward the end. The rate of change of velocity is called acceleration. ही डेफिनेशन आहे. The rate of change of velocity called acceleration. ह्याला अंडरलाईन करून ठेवा. The rate of change of velocity called acceleration. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे काय की वेलॉसिटी कधी पण स्थिर राहत नाही, ती चेंज होते जेव्हा तुम्ही असं डाऊनवर्ड मूव्ह होता. सुरुवातीला कमी होतं, मध्यला जास्त होतं. जेव्हा तुम्ही जमिनीला चिटकता एंडला बरोबर, एंडला पोचला तर तुम्ही थांबला म्हणजे तुमची वेलॉसिटी काय झाली? 0 झाली. म्हणजे ती कमीवरनं वाढत वाढत गेली आणि लास्टला काय झाली? 0 झाली. कळलं? मग रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे ही किती वेळात बदलली? इट इज नोन ॲज द ॲक्सेलरेशन. त्यालाच काय म्हणतात? ॲक्सेलरेशन. जर तुम्ही गाडीचं पण बनलं तर गाडीमध्ये ॲक्सेलरेटर असतो. ॲक्सेलरेटरमुळे काय होतं, तुमचा जो सुरुवातीचा स्पीड असतो कमी, तर तुम्ही ॲक्सेलरेटर दिला तर तो वाढतो, पण तो किती वेळात वाढला बरोबर. इट इज नोन ॲज द ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे तुमचा स्पीड किंवा वेलॉसिटी चेंज होण्याचा जो दर आहे म्हणजे किती वेळात बदलतं आहे, इट इज नोन ॲज द ॲक्सेलरेशन. सिम्पल डेफिनेशन आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे तुमची जो वेलॉसिटी किती वेळात बदलली ह्याचा दर किंवा काय रेटने बदलली, की एका सेकंदाला एवढी गेली, दुसऱ्या सेकंदाला एवढी गेली, तिसऱ्या सेकंद, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड द ॲक्सेलरेशन. म्हणून त्यांनी बघा एक फॉर्म्युला दिला की ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन वेलॉसिटी इन टाईम म्हणजे तुमची वेलॉसिटी बदलली
बरोबर, आणि ती किती वेळात बदलली. सो चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. आणि वेलॉसिटीची डेफिनेशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे, पेज नंबर 2वर, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा एखादी गोष्ट आहे, म्हणजे समजा तुम्ही घसरगुंडीवर बसलेला आहे, बरोबर, तुम्ही तिथून स्लाईड झाला. सुरुवातीला तुम्ही घसरायला चालू केलं, त्यावेळी तुमचा स्पीड, समजा इनिशियल वेलॉसिटी, सुरुवातीचा स्पीड, समजा आपण यू घेऊया. आणि असंच आहे, इनिशियल वेलॉसिटी, सुरुवातीचा ज्या वेगला आहे तो वर्ड यूज दिला जातो. कळलं. तुम्ही घसरायला चालू केलं, आणि जेव्हा तुम्ही लास्टला घसरगुंडीच्या बॉटमला पोचला, तेव्हा तुमची वेलॉसिटी लास्टला, फायनल वेलॉसिटी काय होती, व्ही धरूया. किती धरूया, व्ही धरूया. सो सुरुवातीची वेलॉसिटीला आपण काय धरलं, यू. इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू यू. आणि जेव्हा तुम्ही लास्टला बॉटमला चिटकला, कुठं घसरगुंडीच्या ह्याच्यात तुम्ही थांबला, म्हणजे तुमची वेलॉसिटी ती फायनल वेलॉसिटी धरूया, बरोबर, दॅट इज व्ही. सो जर तुम्हाला तुमची वेलॉसिटी कशी बदलत गेली हे काढायचं असेल, तर तो जो फॉर्म्युला दिला आहे ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन हे स्मॉल एने डिनोट केलं जातं. कळलं. वेलॉसिटी, बरोबर, हे स्मॉल व्हीने डिनोट केलं जातं. तर ॲक्सेलरेशन कशाने, स्मॉल एने डिनोट केलं जातं. आणि जर तुम्हाला हे काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे, ॲक्सेलरेशन जर काढायचं असेल तर यू मस्ट बी नो फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, बरोबर. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम टी, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. सो तिथे फॉर्म्युला दिला आहे, ए इज इक्वल टू, पुढे लिहिलं आहे, व्ही मायनस यू अपॉन टी, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टी. हा तुमचा फॉर्म्युला आहे. आणि तुम्हाला ह्याच्यावरनं गणित विचारतात की ॲक्सेलरेशन काढा, किती झालं. तुम्हाला सांगतात की एक गाडी होती, ती सुरुवातीला 50 मीटर पर सेकंद किंवा किलोमीटर पर सेकंडने पळत होती. त्यानंतर तिचा स्पीड 100 किलोमीटर पर सेकंड झाला, तर त्याचं ॲक्सेलरेशन काढा. तर तुम्हाला सुरुवातीचा वेग माहिती आहे 50, अंतिम वेग माहिती आहे 100. मग 100 मायनस 50, टाईम किती वेळात झालं हे सगळं, 5 सेकंद, मग छेद 5. मग त्याच्यावरनं गणित करायचं असतं. सो सम सॉल्व करायचं असतं. सो ॲक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इन युनिट टाईम. हे किती वेळामध्ये वेलॉसिटी चेंज झाली, तो दर म्हणजे, किंवा दॅट रेट मीन्स ॲक्सेलरेशन. मी तुम्हाला सांगितलं की काही टर्म तुम्हाला अजूमच करावे लागणार, बरं, सोपं आहे. आता परत ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आला, ॲक्सेलरेशन टर्म आला, एक्सेलची डेफिनेशन आली. आता युनिट काय. आता जर तुम्ही हे घेतलं ॲक्सेलरेशन, बरोबर, तर वेलॉसिटी काय, मीटर, टाईम कशामध्ये, सेकंड. सो वेलॉसिटी, ॲक्सेलरेशनचं युनिट काय झालं, मीटर पर सेकंड. नक्की बघा, मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. कसं ते आपण बघू. सो आता इकडे लक्ष द्या, ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, हा फॉर्म्युला आला. इफ द वेलॉसिटी ऑफ changes during the certain time period is said to be acceleration motion, and object motion are two type of acceleration. आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, हे दोन टर्म आले. आता युनिफॉर्म म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेम, नॉन युनिफॉर्म म्हणजे सेम. मग त्यांनी काय सांगितलं आहे की जर वेलॉसिटी चेंज असेल इक्वल अमाऊंट इन अ इक्वल टाईम, बरं, जो वेलॉसिटी चेंज होत आहे इक्वल अमाऊंटमध्ये, इक्वल टाईममध्ये. समजा वेलॉसिटी पहिल्या सेकंदाला 50 मीटर पर सेकंडने चेंज झाली, दुसऱ्या ह्याच्यात ती झाली 100 मीटर पर सेकंड, म्हणजे 50ने चेंज झाली. तिसऱ्या ह्याच्यात झाली ती परत 150 मीटर पर सेकंड, परत 50ने चेंज झाली. म्हणजे वेलॉसिटी जी चेंज होते इक्वल अमाऊंटमध्ये होते, आणि प्रत्येक सेकंदाला 50ने वाढत चालली, म्हणजे 50नेच वाढते. सो इट इज कॉल्ड अ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. कळतं आहे. आणि जर असं होत नसेल तर इट इज नॉन ॲज अ नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन एवढं विचारत नाही, पण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्मचा तुम्हाला अर्थ माहीत पाहिजे. आणि युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचं ॲक्सेलरेशन म्हणजे पहिलं तुम्हाला कळलं पाहिजे की वेलॉसिटी बदलते, काय होते, वेलॉसिटी बदलते पर युनिट टाईम, वेळेनुसार. जसा वेळ चेंज होईल तशी वेलॉसिटी चेंज होते, ह्यालाच म्हणतात ॲक्सेलरेशन. कळलं. सो युनिफॉर्म. मग आता त्यांनी सांगितलं आहे की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन, बरोबर, हे सर्वात महत्त्वाचं आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. आता एक लक्षात घ्या
ह्याच्यामध्ये जे दिलं आहे त्यानुसार मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो आणि मी एक्सप्लेन करतो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. सो अँड ऑब्जेक्ट कॅन हॅव अ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह. आता हे काय नेमकं ॲक्सेलरेशन? तर आम्हाला माहीत पडलं की स्पीड बदलत जातो वेळेनुसार, त्याला ॲक्सेलरेशन म्हणतात. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रकार. वेन द वेलॉसिटी ऑब्जेक्ट इन्क्रीज, ॲक्सेलरेशन इज द पॉझिटिव्ह. In case of acceleration is the direction of velocity. Acceleration is the direction of velocity. When the velocity of the decrease with time, it's called a negative acceleration. Negative acceleration is called a deceleration. Negative acceleration असतं त्याला म्हणतात आपण deceleration. Its direction is opposite to direction of velocity. If the velocity of object does not change, it have a zero acceleration. त्यांनी काय सांगितलं, समजा वेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे, वेलॉसिटी इज द स्केलर क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी. पहिले मला ते सांग. इट्स अ वेक्टर क्वांटिटी. आपण बघितलेलं की ज्या गोष्टीला मोजण्यासाठी दिशा लागते, डायरेक्शन लागते, त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. सो वेलॉसिटीची काय असते, दिशा असते. आणि तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटीवरनंच काय निघतं, ॲक्सेलरेशन. कारण की रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. म्हणजे समजा वेलॉसिटीची डायरेक्शन ही आहे आणि ॲक्सेलरेशन पण त्याच दिशेने होत असेल, म्हणजे याच दिशेने स्पीड चेंज होत असेल in the direction of velocity, so it is called a positive acceleration. आणि समजा तुमची वेलॉसिटी म्हणजे तुम्ही शॉर्टकटने इथे जाताय, पण तुम्ही काय केलं, गाडी घसरते इकडं, तर तुम्ही तिला इकडे मागे खेचायला बघताय, वेलॉसिटी कुठं चालली, इकडं. मग त्यावेळी ते ॲक्सेलरेशन काय होतं, कमी होतं किंवा ॲक्सेलरेशन वाढत नाही. मग त्याला आपण म्हणतो डिसेलरेशन, ज्याला निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि जर समजा ॲक्सेलरेशन जे होते ते वेळेनुसार बरोबर होतं, म्हणजे जे ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाईम आणि त्याची वेलॉसिटी चेंज होत नाही, सेम आहे. म्हणजे पहिल्या एका सेकंदाला ती 50 किलोमीटर गेली, दुसऱ्या सेकंदाला पण 50 गेली, तिसऱ्या ह्याला 50, आणि प्रत्येक सेकंदाला 50 चालली. म्हणजे त्याचं ॲक्सेलरेशन कुठं चेंज होते का, 50. मग जेव्हा ॲक्सेलरेशन चेंज होत नाही आहे तर त्याला म्हणतात तुमचं झिरो ॲक्सेलरेशन. कळतं आहे? सो ॲक्सेलरेशनचे 3 प्रकार आहेत, एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सेलरेशन. जर ह्याच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वेलॉसिटीच्या बाबतीत, तर आता तुम्हाला एक सांगतो. वेलॉसिटीच्या बाबतीत समजा अर्थ आहे, अर्थवरनं तुम्ही वर दगड मारलं, तर अर्थची स्वतःचं काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, बरोबर. अर्थ कुठल्याही गोष्टीला काय कुठं खेचते, खाली, बरोबर. म्हणजे त्याची वेलॉसिटीची किंवा त्याची ताकदीची दिशा कुठे आहे, खालच्या बाजूला अशी. आता तुम्ही सांगा की मी दगड आहे ना असा वर फेकला, तर तुम्हाला माहिती आहे आता त्याची स्पीड चेंज होत जाणार, वेलॉसिटी चेंज होतं. आता मला सांगा वर जात असताना त्याचा स्पीड वाढत जाणार आहे का कमी होत जाणार आहे? तर ऑफकोर्स दगड वर जातो आहे तर त्याची वेलॉसिटी काय होणार आहे, कमी होणार आहे, बरोबर. कारण की पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड किंवा त्याची वेलॉसिटी आहे ते कुठल्या डायरेक्शनला या, आणि तुम्ही दगड कुठं चाललं, या विरुद्ध दिशेला चाललं, म्हणजे त्याचं जे वेलॉसिटी आहे ती काय झाली, कमी झाली. मग त्याला आपण म्हणतो डिसेलरेशन. कळतं. आणि मग एक पॉईंटला जाऊन तो दगड थांबतो, तिथे वेलॉसिटी होते 0. का? कारण की तिथे काहीच नाही, शून्य, स्टॉप. आता दगड खाली पडायला चालू होतो, बरोबर. ताकद संपली. आता पृथ्वी त्याला खेचते कुठं, या डायरेक्शनला, म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन ही आहे, आणि दगड पण कुठल्या साईडला येतो, याच जाय, म्हणजे ह्याचं जे ॲक्सेलरेशन आहे ते वाढणार आहे. सो इट इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. कळलं. म्हणजे वेलॉसिटीच्या दिशेने जे ॲक्सेलरेशन होतं ते पॉझिटिव्ह, त्याच्या विरुद्ध दिशेने असतं ते निगेटिव्ह. आणि जिथे ॲक्सेलरेशन चेंजच होत नाही, बरोबर, ॲक्सेलरेशन सेम आहे, इट इज कॉल्ड अ झिरो ॲक्सेलरेशन. मग हे तुमचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. कळलं. हे तुमचे 3 टर्म. म्हणजे आपण आता काय शिकलो, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन, ॲक्सेलरेशन, त्याचा फॉर्म्युला, आणि पॉझिटिव्ह, झिरो आणि निगेटिव्ह असे ॲक्सेलरेशनचे प्रकार. आता पेज नंबर 6, पेज नंबर 7 मध्ये काही वाचायचं नाही, पेज नंबर 8वर पण काही वाचायचं नाही. पेज नंबर 8वर गेल्यानंतर तुम्हाला 8 आणि 9वर मिळून 2 फॉर्म्युले आहेत, 3 फॉर्म्युले. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला 10वीला लागणार पहिल्याच धड्यात, बरोबर, आणि आत्ता पण लागणार. तर जर पेज नंबर 8वर जर तुम्ही आला तर 8वर खालून जी ब्ल्यू कलरची लाईन आहे, बरोबर, खालून, पेज नंबर 8 खालून ब्ल्यू कलरची जी लाईन आहे त्याच्यावर लास्टला एक फॉर्म्युला आला आहे, v = u + 8, आणि त्याच्या खाली आले दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ द मोशन. काय आले, दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ अ मोशन. म्हणजे न्यूटनने काय केलेलं,
मोशन, एखाद्या हालचालीविषयी 3 फॉर्म्युले दिले होते, बरोबर. त्याला इक्वेशन ऑफ मोशन म्हटलं जातं. तर फॉर्म्युला पहिला, फॉर्म्युला दुसरा आणि फॉर्म्युला तिसरा असे दिलेले. सो हे न्यूटनने दिलेलं. तर पेज नंबर 8वर खालून जर तुम्ही गेला तर ब्ल्यू कलरची लाईन येते, त्याच्यावर फॉर्म्युला येतो लास्टला, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. दॅट इज दिस इज अ इक्वेशन ऑफ मोशन. किती? पहिली. लक्षात घ्या, पहिली, दुसरी, तिसरी नंबर सहित लक्षात ठेवायचे. v म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, v म्हणजे फायनल वेलॉसिटी, u म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटी, ए म्हणजे ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे टाईम. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, v इज इक्वल टू यू प्लस ए टी, पहिली. पेज नंबर 9वर वर जेव्हा जातात तर तिथे बघा न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन दिले, पहिलाच पॅरेग्राफ पेज नंबर 9वर. त्याच्यामध्ये एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, ही दुसरी इक्वेशन. एस म्हणजे काय? एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे एखादी गोष्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो, कळलं. आणि इव्हन जो डिस्प्लेसमेंट आपण टर्म बघितलेला, इज इक्वल टू यू, यू म्हणजे काय? इनिशियल वेलोसिटी, टी टाईम, हाफ ए म्हणजे माहिती आहे ॲक्सेलरेशन, टी म्हणजे टाईम. सो एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, असा दुसरा फॉर्म्युला आला. ठीक आहे. त्याच पेजवर जर तुम्ही खाली येतात तर न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन दिलेली आहे, दॅट इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s, बरोबर. परत व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, ए म्हणजे ॲक्सेलरेशन आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. इट इज अ न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. तो पेज नंबर 8 आणि 9वर 3 फॉर्म्युले आले. ते फॉर्म्युले गणिताला लागतात. तुम्हाला कधी कधी विचारतात की न्यूटनची फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय, किंवा फिलिंग द ब्लँकसाठी फॉर्म्युला देतात, एस इज इक्वल टू ब्लँक प्लस हाफ ए टी स्क्वेअर, बरोबर, असं विचारलं जातं. सो हे 3 फॉर्म्युले तुम्हाला 10वीला पण कामाला येणार आहे. सो हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, इफ द एनी ऑब्जेक्ट कवर अ इक्वल डिस्टन्स, सर्क्युलर डिस्टन्स इन इक्वल टाईम, इट इज कॉल्ड ॲज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे तुम्हाला माहीत पडलं. म्हणजे समजा आपण वॉच घेऊया, वॉचमध्ये हे असं गोल डिस्टन्स, हा गोल डिस्टन्स म्हणजे काय? सर्क्युलर डिस्टन्स. ह्याला आपण सर्कम्फरन्स म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि ज्याला परिघ म्हणतो, दॅट इज असा बॉर्डर. हे इक्वल डिस्टन्स झालं. आणि जो सेकंड काटा आहे तो तेवढं डिस्टन्स किती वेळात कवर करतो? 60 सेकंडमध्ये. आता तो 12वर आला तर परत तेवढंच डिस्टन्स तो किती वेळामध्ये कवर करणार? 60 सेकंडमध्ये. आणि जो 2πr सर्कम्फरन्सचा हाच फॉर्म्युला आहे, 2πr किती वेळात पूर्ण करतो? युनिट टाईम, एकक वेळामध्ये, सेम टाईममध्ये कवर करतो. सो इट इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळतं आहे? हे डिस्टन्स काय? 2πr आणि कवर इन टी टाईम. कळलं? सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग तुम्ही पेज नंबर जेव्हा 10वर जाता तर तुम्हाला काय सांगितलं आहे? पहिला एक स्क्वेअर दिला आहे, देन पेंटागॉन दिला आहे, हेक्झागॉन दिला आहे. तर त्यांनी बघा ॲरो दिले. ॲरो म्हणजे काय? की एखादी गोष्ट जर मोशनमध्ये, स्क्वेअरमध्ये, ह्याच्यामध्ये, तर ते ॲरो काय दाखवतात की त्याची डायरेक्शन काय. म्हणजे एखादा पार्टिकल असा चालला आहे, मग तिथे असा ॲरो दिला. पार्टिकल खाली चालला आहे, खालचा ॲरो, या साईडला चालला आहे ॲरो. आता तुम्ही काय केलं? एक साईड वाढवा. पहिला स्क्वेअर होता म्हणजे 4 आर्म होते, खाली पेंटागॉन 5 आर्म झाले. प्रत्येकाची डायरेक्शन कशी दाखवली? ॲरो. आता अजून एक आर्म वाढवा तर हेक्झागॉन झाला. म्हणजे काय? की ती डायरेक्शन दाखवली की कुठल्या डायरेक्शनला आहे. मग समजा असं हेक्झागॉनची अशी डायरेक्शन आहे, म्हणजे काय? की प्रत्येक आर्म वाढला तर डायरेक्शन आपल्याला दिसते. मग सर्कलमध्ये पण काय? सर्कलला तुम्हाला ते सर्कल इन्फिनिट पॉईंटने तयार होतो. म्हणजे तुम्ही डॉट 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 काढलं तर इन्फिनिट पॉईंटने सर्कल तयार. म्हणजे काय? जर एखादी गोष्ट सर्क्युलर मोशन असेल तर ती प्रत्येक पॉईंटला स्वतःची काय करते? डायरेक्शन चेंज करते. ह्या डायग्रामचा शॉर्टकटमध्ये अर्थ आहे की तुम्ही सर्कल जर एखादं ड्रॉ केलं, तुम्ही असं कर्कटकने ड्रॉ करतो, जर डॉटने केलं तर इन्फिनिट पॉईंटने. म्हणजे एखादी वस्तू गोल जर फिरत असेल तर ते प्रत्येक डॉटवरनं चालली, म्हणजे ती काय? प्रत्येक पॉईंटवर काय होते? स्वतःची डायरेक्शन चेंज होते. जर आपल्याला एखाद्या पॉईंटवर त्याची डायरेक्शन काय हे माहिती करून करायचं असेल तर त्याला एक टँजंट, ज्याला आपण परपेंडिक्युलर म्हणतो, बरोबर, लंब, बरोबर, त्याला काय करायचं? ड्रॉ करायचं. मग आपल्याला त्या पॉईंटवर त्या गोष्टीची दिशा काय हे कळलं. सो हे त्यांनी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. आता पेज नंबर 10वर एक बॉक्स दिला आहे ऑरेंज कलरचा, तो महत्त्वाचा आहे, तो बघूया.
आणि त्यानंतर त्याच्या बाजूचा जो पॅरेग्राफ आहे तो बघूया. सो इफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग द सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर, जर एखादी वस्तू सर्क्युलर पाथने जात असेल, तुम्हाला माहिती आहे सर्कलचा रेडियस काय असतो, आर असतो. टेक टाईम टी टू कम बॅक टू स्टार्टिंग पोझिशन. या सर्क्युलरमध्ये जर 12 या डिजिटवरनं चालू केलं, बरोबर, परत 12वर येण्यासाठी त्याने टाईम किती घेतला, टी, आणि त्याचा रेडियस काय त्या सर्कलचा, आर. इट स्पीड कॅन बी डिटर्न बाय युजिंग फॉर्म्युला गिवन बिलो. मग त्याचा स्पीड कसा काय फाइंड करू शकतो त्या वस्तूचा, तर स्पीड इज इक्वल टू सर्कमफरन्स अपॉन टाईम. सर्कमफरन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे परिघ मराठीमध्ये. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय, 2πr अपॉन टी. तो स्पीड इज इक्वल टू सर्कमफरन्स अपॉन टाईम. मग खाली बघा, v इज इक्वल टू 2πr अपॉन टी. मग तो फॉर्म्युला त्यांनी काय केला, 2πr सर्कमफरन्सचा फॉर्म्युला टाकला, 2πr टाईमचा टी टाकला, आणि v वेलॉसिटी किंवा स्पीड v टाकला. सो हा आहे तुमचा इथला त्याच्या बाजूचं काय की वेन द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ द कॉन्स्टंट स्पीड अलॉंग द सर्क्युलर पाथ, द चेंज इन वेलॉसिटी ओनली चेंज इन द डायरेक्शन, हेन्स द ॲक्सेलरेटेड मोशन. When object move constant speed along the circular path, motion is called a uniform circular motion. Example, motion of the stone of the sling, and that any point of bicycle will there uniform motion. त्यांनी काय सांगितलं की एखाद्या सर्क्युलर पाथने एखादी गोष्ट जात असेल आणि ती काय जात असेल, कॉन्स्टंट स्पीडने जात असेल सर्क्युलरमध्ये, कॉन्स्टंट स्पीड म्हणजे सेम स्पीडने जात असेल. आता सेम स्पीडने जाणार तर एक सर्कल ती सेम वेळेतच पूर्ण करणार. म्हणजे समजा एखादी गोष्ट 100 किलोमीटर प्रति आवर या स्पीडने चालेल, तर पहिला सर्कल ज्या स्पीडमध्ये तो कवर करणार त्या स्पीडने तो दुसरा सर्कल कवर केला, त्या स्पीडने तिसरा सर्कल कवर केला, तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. मग त्यांनी काय सांगितलं इथे, वेन ऑब्जेक्ट मूव्ह इन कॉन्स्टंट स्पीड अलॉंग द सर्क्युलर पाथ, बरोबर, जर सर्क्युलर पाथमध्ये एखादी वस्तू कॉन्स्टंट स्पीडने, म्हणजे स्पीड कुठेही चेंज होत नाही, जो स्पीड आता सेकंड काट्याचा स्पीड तो कॉन्स्टंट सर्क्युलर पाथने जात आहे, सेकंड काट्याचा स्पीड कधी चेंज होतो आहे का, नाही, स्पीड सेम. म्हणजे काय की तो पहिला सर्कल ज्या वेळेत पूर्ण करतो दुसरा सर्कल पण कॉन्स्टंट स्पीडने त्याच वेळेत पूर्ण करतो. सो इट नेवर चेंज इट स्पीड. सो एखादी गोष्ट जर कॉन्स्टंट स्पीडने एका स्पीडने जर सर्क्युलर पाथने फिरत असेल तर त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आणि जर एखाद्या वेलोसिटी कधी बदलते ते सांगितलं, हे एवढं लक्षात घ्या. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे अशा प्रकारे तुमचा हा इथला जो टॉपिक आहे, बरोबर, हा तुमचा कवर होतो, बरोबर. आणि एक लक्षात घ्या, मी शिकवलं आहे त्याच्या बाहेरचं काही वाचू नका. मी परत सांगतो नंतर काय जसं एवढे मधले पेजेस गेले, ग्राफ गेले, बोललं हा धडा गेले 10 ते 12 वर्ष मी शिकवतो आणि मी